केरळमधून अत्यंत धक्कादायक एक्झिट पोल समोर आलेत। यानुसार काँग्रेस केरळमध्ये सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नक्की काय सांगतात एक्झिट पोलचे निकाल सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। केरळ विधानसभेच्या एकूण 140 जागा आहेत आणि सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा 71 आहे। यंदा केरळमध्ये काँग्रेस आघाडी म्हणजेच UDF ऐतिहासिक मुसंडी मारताना दिसत आहे। पीपल्स इनसाइटच्या अंदाजानुसार सत्ताधारी डाव्या आघाडीला 58 ते 68 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस आघाडी 66 ते 76 जागांसह सत्ता स्थापनेच्या उंबरठ्यावर आहे। ॲक्सिस माय इंडियाने तर काँग्रेस आघाडीला 78 ते 90 अशा दणदणीत जागा दिल्या असून डाव्या आघाडीला 49 ते 62 जागांवर रोखला आहे। मॅट्रिक्सनुसारही डावी आघाडी 60 ते 65 जागांपर्यंतच मर्यादित राहू शकते, तर काँग्रेस आघाडी 75 ते 85 जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज आहे। शेवटी भाजप आघाडी म्हणजेच NDAचा विचार केला तर पीपल इनसाइटने त्यांना 10 ते 14 जागांचा अंदाज दिला आहे। मात्र ॲक्सिस माय इंडियानुसार त्यांना 0 ते 3 आणि मॅट्रिक्सनुसार 3 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे। या सर्वेवरून केरळमध्ये मोठं 77 अटळ असल्याचं दिसत आहे। तुम्हाला काय वाटतं, केरळमध्ये नक्की कोणाचं सरकार येईल? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।